हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार आणि कालच्या ब्लॉगला तुम्ही भरपूर सारा प्रेम दिलेला आहे. कशी वाटली तुम्हाला KFCची रेसिपी? तर तुम्ही एकदा करून बघा. मी अजून केली नसेल तरी तुम्हाला मी खरं सांगते की करून बघा. तर आज मी मस्तपैकी साडी घातलेली बघू शकतात तुम्ही. आणि हा ब्लाऊज पण मी मस्तपैकी ऑनलाईन मागवला आहे. तर खूप छान असं एकदम कम्फर्टेबल आहे. किती पण बाई साडी असू दे किंवा काय स्ट्रेचेबल आहे, कुठली पण बाई घालू शकते बघू शकतात तुम्ही. तर आता मी चाललेली थोडा बाहेर. मला घ्यायची गाडी, ॲक्टिवा घ्यायची माझ्यासाठी. आणि मी यांना त्या दिवशी बोलली की आपण एक गाडी बघूया, कारण की मला आता बाहेर जाण्यासाठी गाडी लागते आणि यांना टाईम नसतो म्हणून. तर आता मी विचार केला का पटकन आपण एक मस्तपैकी छानशी गाडी घेऊ. आणि एक नाही दोन घ्यायचे आहेत, एक पप्पांना एक आम्हाला. तर आम्ही जरी बघतोय जाऊन पटकन, पहिलं बघू कशी नाही मग आपण घेऊया. सो ब्लॉग पुढे बघत राहा आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि अजून कोणाला अजून माहीत नाही आहे, फक्त यांना आणि मला माहिती, पप्पांना पण नाही अजून माहिती. पप्पांना पण आपण सरप्राईजच देऊया. तर ब्लॉग पुढे बघत राहा. आणि आता आम्ही जातो. तर आमच्या ब्लॉगमध्ये अजून एक माणूस येणार आहे, जो की माझा भाव. त्याला पण मी सांगणार नव्हती किंवा माझ्या मम्मी पप्पाला पण अजून माहीत नाही, पण त्याला मी अशी सांगते की तोच गाडी बघणार आहे आणि तोच हुशार आहे गाडीमध्ये, म्हणून मी त्याला सांगणार आहे. सो आता इथून आपण निघूया आणि डायरेक्ट आपण शोरूमला भेटू. आम्ही उतरतोय. सो गाईज, आम्ही आता आलेलो आहोत गाडी बघायला. आणि चला, कोण आलेलं आहे? कोण सांगितलंय मी त्यांना आपल्यासोबत कोण असतो. भाव माझा अजून कोण आहे? गाईस, आम्ही आता पोहोचलेलो आहे. बघू आता कुठली तरी गाडी बघूया, दाखवतो. धनूसाठी गिफ्ट आहे, बाकी काय नाही. गिफ्ट मला माहिती असून मी चालू बघायला. बघूया गाईस. ओके, चला आतमध्ये जाऊन बघूया. तर गाईस, भरपूर गाड्या आहेत तिथं. एक मोटर्समध्ये आलो आम्ही. बघूया पुढे गेली, आतमध्ये गेली. हो गाईस, मी आलेली मम्मीकडे आणि मस्तपैकी गाडी केलेली आहे बुक. तर हां, अजून रिव्हील नाही केली मी की गाडी मी कुठली घेतली. तर माझ्यासाठीच म्हणजे कमी आता म्हणजे कसं बाहेर जावं लागतो, तर मग खूप छान आहे. तर आज इथं आलेली आहे, इथेच जेवायला आली. आणि जेवल्यानंतर आता मस्तपैकी बसलेलो आहो. जेवण वगैरे सगळं काय झालेलं आहे आमचा. तर आता आमची टीव्ही बघू शकतात तुम्ही. आमची आई दिसते का तुम्हाला? आहे तिथे. मस्तपैकी मी दर्शन वगैरे केलं, जेवलो वगैरे. आता सकाळी, आता मी घरी जाणार होती, पण सकाळी आता यांना लगेच 10 वाजता बोललं तिथं. प्रोसेसिंग काहीतरी बाकी आहे ते करण्यासाठी म्हणून. तर ती प्रोसेसिंग झाल्यावरती मी जाईल घरी. ना रक्षाबंधनच्या दिवशीच येणार आहे, कारण की आदल्या दिवशी नवीन लग्न आलं तर आदल्या दिवशी यायचं असतो माहिती आहे. पण मी आदल्या दिवशी आली तर माझ्या घरात एवढ्या यांच्या बहिणी येतील, तेव्हा त्यांचं कोण करेल? जो तो आपल्या घरी जाईल. मम्मीच थांबेल की सगळे आल्यावरती मी थांबेल म्हणून. म्हणजे एवढ्या नंदा येतील तर एक पण बाई घरात नाही, मग चांगला नाही वाटत. म्हणून मग मी टायमावरतीच येईल, म्हणून टायमावरतीच हा ब्लॉग चालू आहे. सो हा ब्लॉग छोटूसाच आहे, तुमच्याशी फक्त शेअर केलेला आहे मी. आणि KFCचे तुम्ही KFC नक्की करा, नक्की. म्हणजे किती छान झालते हो, छान झालते ना? काय हो, खूप छान झालते. तुम्हाला खरं डिश खूप आवडेल, फक्त तुम्हाला थोडंसं त्याच्यासाठी करावं लागेल मेहनत केल्याशिवाय फळ नाही. अशी गोष्ट तुम्ही करा आणि खूप छान लागेल. आणि छान लागले तर मला कॉमेंट करून नक्की सांगा की धनू दीदी तुम्ही केलेले, आम्ही केले तर खूप छान लागले. सो गाईज, मी आले आता घरी मम्मीकडून. तर आता माझं सगळं काय काम आवरलं आणि मी तुम्हाला दिसत नसेल मला माहिती आहे. तर मी आहे बाईकवर आणि आता माझे मस्तपैकी छोटूशे आमच्या गावातलेच फॅन भेटलेले आहेत मला. तर बघूया, तुम्हाला मी दाखवते, तो ब्लॉग बघत राहा. गाईज, आमच्या गावाचा रस्ता बघ किती भारी आहे. आता आपण पोचतोय. मला थोडंसं काम होतं, तेच तुमच्याशी मला शेअर करायचं होतं. तर घरी जाऊन ते शेअर करेलच तुमच्याशी. मला एक आम्हाला काहीतरी सांगायचं होतं. मस्तपैकी आमचं गाव आलेलं आहे, बघू शकता. आता पुढे जाऊन आमची कमान दाखवते. आणि आमच्या घरी गेल्या होत्या त्या पोरी, तर घरून डायरेक्ट कुठं आल्या, कमानीजवळ आम्हाला वेलकम करायला लागेल. वेलकम आता भेटतील आता बघा. सो गाईज, आम्ही फायनली आमच्या घराजवळ पोचलेलो आहोत. गावाजवळ कुठे येतो त्या पोरी? मला काय माहिती कुठे आहेत त्या? मला नाही माहिती.
कुठं थांबल्या त्या चला मग काय कत्ती वेळेला गेलो एवढा टाइम लागते का मारे आम्ही बाजारात गेलतो सगळं सामान गेल चल घरी सगळं सामान आता खाऊचं. मग आता आमचा खाऊ आम्हाला लागतो ना चले घरी पटकन ब्लॉग मध्ये घेते तुम्हाला मी या पटकन गाईज आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. तर मला उद्या मला पाहिजे होती ती लगेच, म्हणजे रक्षाबंधन आहे ना उद्या, तर मला उद्याच पाहिजे होती म्हणून मी अर्जंटमध्ये फेराच मारते कधी बसून. नाही आता येऊन गेली ना परत गेली मग दुकानात गाडीच्या शोरूम मध्ये. आई लास्ट होती. किती धावपळ झाली, म्हणजे कालपासून मी घरीच नाहीये, मम्मीकडे गेली. मग मम्मीकडून मध्ये गाडी बुक करायला गेली ना, मग आता आली. त्याला बोलली मला अर्जंट डिलिव्हरी दे उद्याच्या उद्या. मग तो बोलतो मग उद्या या ना, मग उद्या घेऊन जा. असा आला विषय. तू मला सकाळपासून फोन करते ना, कालपासून बोलून आणले तुम्ही, काय आणलं तुम्ही बघू. तिने रक्षाबंधनचं मला खूप गिफ्ट द्यायला घेतलं सगळ्या. बाप रे. मला बुके बिके आणले तिने. अरे 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 पिझ्झा अरे पिझ्झा और असते. थँक्यू. छान आहे ग गाईज. माझं ना मला खूप छान असं मंगळसूत्र पाठवलंय बघा तुम्ही. हा मग असंच पाहिजे होतं बाय. छान आहे, खूप छान आहे. काहीच मम्मी मागेल तुझी लगेच आता. मम्मी बोला मला पण येईल. त्याला पण बोलो ना का ये रे, काय कुठे गेलो येऊ. हा बघू दे मला. पी ना थम्स अप, पी पहिला पिऊन घ्या. एक बस 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 बस. ये ना जरा पिऊन घे. मस्त गाईज मला बघू शकतात मस्त पैकी क्यूट सगळे. घे घे उभी राहा उभी राहा उभी राहा. ये पटकन. अरे घे, घे, घे. स्टेटस ब्लॉग मध्ये दिसशील. ये ना पटकन. पिल्ला का तू थम्स अप? पी पहिला. नाही घे पील घे ती पहिले घे. असते असते तिला ठसका लागल, ठसका लागल. घे. असते बघा. घे मस्त. मग उद्या गाडी आल्यावरती ये मग मला घरी. माझ्या गाडीचं हे आणलंय का तुम्ही? गिफ्ट आणलंय का मला? गाडीचं गिफ्ट पाठवलंय मला काहीच लवकरच. माझ्या नवऱ्याच्या पहिला यांनीच दिलंय मला. हो उद्या मग गाडी आली ना, मग या, मग तुम्हाला मी फोन करेन. उद्या ये मग. मी तरी पण मी 8 वाजेपर्यंत जरी फ्री झाली, जेव्हा आणली गाडी तुला मी बोलून फोन करेन. ये मग सकाळी. आता सकाळी उद्या टाइमच नाही. उद्या सगळे ताई पण येतील. संध्याकाळी गाडी 3 वाजता जाईल, दुपारी घ्यायला जाईल. आता मला सकाळी ताई सगळी तिथे सगळी घरी मला सगळं करायला लागेल. यांच्या बहिणी, मी तर उद्या घरी लवकर जाणार नाही. यांच्या बहिणी आल्यानंतर मग मी जाणार आहे, तेव्हा जाणार आहे. छान आहे ग मंगळसूत्र. मस्त आहे. नाही मस्त आहे, खरंच छान आहे. मस्त बनवलं. छान आहे. थँक्यू का, खूप छान आहे. लेंथ पण छान आहे. हा नाही बरोबर लेंथ आहे त्याच्याप्रमाणे. मस्त आहे. गाईस कोणाला पाहिजे असेल तर DM करा. तसं तर मी आयडी तिची मेन्शन करायलाच. याचा मी सेपरेट असं हे कराल व्हिडिओ बनवून म्हणजे तुला. हँडमेड आहे. हँडमेड हँडमेड आहे का? हे बघ सगळं हँडमेड आहे, बघू शकता. सोन्यासारखं वाटतं एकदम. ते थांब बघ, फोटो काढतो. थँक्यू. ए नको नेऊ घे. अरे अरे रे अरे रे. गाईज तिने माझी जाम मेहनत घेतलेली आहे. माझा का रक्षाबंधनचा फेशियल जे काय आहे ना, सगळं हिच्याकडूनच केलेलं आहे. आणि तुम्हाला जर करायचं असेल ना तर नक्की हे DM करा. खूप छान आहे आणि आमच्याच गावातले. आता मला एवढा क्यूट्स असा गिफ्ट पण घेऊन आलेली आहे. माझ्या गाडीचं गिफ्ट आधीच आलेलं आहे मला, आणि मला मंगळसूत्र पण आलेलं. उद्या मला जर जमलं ना तर मी घालायला. गंटन जर नसली घालायची ना काय झालेलं. आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला अशी वेगवेगळ्या व्हरायटीचे भेटतीलच मंगळसूत्र. तर तुम्ही नक्की DM करा. आणि खूप छानशी क्यूटशी माझी फॅन 3 तास थांबलेली माझ्यासाठी. 3 जास्त ना ग? हां जास्त. सो आता हे जातील, मी पण जेवून घेते. ब्लॉग पुढं कंटिन्यू करते. सो गाईज आता फायनली मी माझ्या घरी आलेली आहे. आणि मस्तपैकी आजचा दिवस गेलेला आहे. आणि खूप म्हणजे धावपळ झाली माझी गाडीच्या ह्याच्यामध्ये. तर फक्त आम्ही बघायला गेलो होतो तर आवडली म्हणून घेतली मीने.
तर गाईज मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती पहिली गोष्ट घेतलेली आहे. किंवा असं नाही की नवऱ्याने घेऊन दिले असं नाही, मी स्वतःच्या हिमतीवरती घेतली आणि मी खूप प्राऊड फील करते स्वतःवरती. सो माझी ड्रीम आहेत भरपूर सारे, तर 2-4 ड्रीम माझे कम्प्लीट झालेले, तर हा पण ड्रीम कम्प्लीट झालेला आहे. आणि स्वतःच्या पैशाने घेतलेल्या गोष्टी खूप असे गोड वाटतात. आणि माझ्या म्हणजे आमच्या इथे भरपूर गाड्या आहेत सगळं काय, पण त्या गाड्यापेक्षा ना माझी छोटीशी गाडी येणार आहे ना उद्या, मी त्याच्यासाठी भरपूर खुश आहे. आणि तुमच्या ब्लेसिंगमुळेच झालेलं आहे. तुम्ही एवढं प्रेम देता, तुम्ही एवढी जीव लावता, त्याच्यामुळेच झालेलं आहे. सो मला आत्ता मंगळसूत्र पण रिसीव झालेला आहे आणि तो पण खूप छान आहे. तुम्ही बघितला असेल, गावातून पण भरपूर प्रेम देतात, काय काय गोष्टी मला घेऊन येतात आणि खूप छान वाटलं. सो या सक्सेसच्या पुढे तुमचीच कृपा आहे. सो तुमच्यासाठी पण थँक्यू सो मच. आता उद्या मस्तपैकी रक्षाबंधनला जाईल, रक्षाबंधन करेल, त्याच्यानंतर माझ्या गाडी घ्यायला जाईल, मग गाडीचा पण ब्लॉग येईल. सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आत्ताचा ब्लॉग मी इथे सेंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.